तब्बल 6 वर्षाच्या प्रशासक राजानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या कारभाराला सुरुवात होत असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी शहराला नवा महापौर लाभणार आहे। या ऐतिहासिक क्षणासाठी महापालिका प्रशासनानं जय्यत तयारी केली असून नव्या प्रशासकीय इमारतीतील अत्याधुनिक सभागृहात होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी चौपदारही शिस्तबद्ध रूपात सज्ज झालाय। 28 एप्रिल 2020 रोजी तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांकडे सोपवण्यात आला होता। त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकातून नवे नगरसेवक निवडून आलेत। बहुमत असलेल्या पक्षाकडून लवकरच महापालिकेची सत्ता स्थापन होणार असून महापौर, उपमहापौर, सभापती तसेच विविध विशेष समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। महापालिकेच्या इतिहासात सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रत्येक सभेचा साक्षीदार आणि परंपरेचा भाग म्हणून चौपदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सध्या प्रकाश राजपूत हे मनपा कर्मचारी चौपदार म्हणून कार्यरत असून 2018-19 पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत। त्यांच्या आधी तब्बल 40 वर्ष सत्ता बजावणारे चौपदार निवृत्त झाले होते। 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे। महापौरांसाठी नवीन गाऊन, नवीन राजदंड तयार करण्यात आला असून चौपदरासाठीही नवीन गणवेश, टोपी, ब्लेड आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले। 6 वर्षांनंतर नव्या सभागृहात नवा महापौर निवडला जाणार असल्याने महापालिका यंत्रणा आणि चौपदार दोघेही या ऐतिहासिक लोकशाही सोहळ्यासाठी पूर्णतः सज्ज झालेत।